नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित चव्हाण आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल खुशी फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मेनली जो मी हा यूट्यूब चॅनल ओपन केला आहे याच्यामध्ये मेन पर्पज जो आहे हा यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा की तर आपण इथे एक जे मोटिवेशनल बुक्स आहे किंवा जे प्रेरित करणारे बुक्स आहेत ते आपण इथे वाचणार आहोत आणि त्यामधले द बिटवीन लाईन्स जे आहे ते कसं जीवन जगायला पाहिजे आणि आपण कशी प्रेरणा घ्यायला पाहिजे आपल्या बुक्समधून किंवा जे बायोग्राफीज आहे ते वाचून आपण कशा मोटिवेशन घ्यायला पाहिजे. तर माझ्यासोबत माझे सर पण आहेत, मी सुद्धा आहेत. आमच्या जीवनामधले काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मोटिवेशन भेटेल, इन्स्पिरेशन भेटेल आणि एक खुशाल जीवनकडे आपण पुढे जाऊ. तर हाच आपला एक मेन उद्देश आहे. तर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स वाचणार आहोत. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, द एकिगाई, विचार नियम आहेत, विश्वास नियम. तर हे वेगवेगळे बुक्स आपण इथे रोज अर्धा तास पाऊण तास वाचून ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळलंय, तर मला काय कळलंय, तर हे आपण इथे वाचणार आहोत आणि शेअर करणार आहोत रिअल जीवनाचे जे अनुभव आहेत. आणि यानंतर आपण ह्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारे जे ध्यानचं काय महत्व आहे, आपल्या जीवनामध्ये योगाचं काय महत्व आहे, प्राणायामचं काय महत्व आहे, त्यानंतर डाएट जेवणाचं काय महत्व आहे, पूर्ण लाईफस्टाईल बद्दल आपण इथे बोलणार आहोत. आणि त्याबद्दल आपल्याला गायडन्स विविध जे आमचे खुशी फाउंडेशनचे एक्सपर्ट जे टीचर आहेत, स्पिरिच्युअल टीचर आहेत, योगा टीचर आहेत, त्याच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत. तर जरूर आपण सर्वजण आपल्या या यूट्यूब चॅनलला जोडले जाल. खुशी फाउंडेशन या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर तुम्ही या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजपासून आपण या बुक वाचायला सुरुवात करत आहोत. तर आज हे बुक मराठीमधून आहे, तर मी मराठीमधूनच वाचणार आहे. तर हे बुक आहे जगभरातील लाखो लोकांनी गौरवलेले बेस्ट सेलर पुस्तक इकिगाई. तर दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. याचे लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिक मिरालेस. अनुवाद प्रसाद ढाबरे. आणि पब्लिशर हाऊस आहे माय मिरर पब्लिकेशन हाऊस. तर ठीक आहे, तर आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात करूया. तर माझं नाव अमित चव्हाण आणि मी न्यू पनवेलला राहतो. तर सध्या मी माझ्या जॉबमधून ब्रेक घेतला आहे आणि एक खुशाल जीवन आणि आनंद जीवन कसं जगावं ह्या मार्गावर आहे मी, आणि तुम्हाला सुद्धा त्याच मार्गावर नेणार आहे मी. तर आपण चला पुस्तक वाचायला सुरुवात करूया. तर अर्धा तास आपण हे बुक वाचणार आहोत. तर जे लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिक मिरालेस, तर यांचं जे कोट आहे, त्यांनी काय म्हटलंय, माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे असा प्रश्न मला वारंवार विचारणाऱ्या माझ्या भावाला समर्पित. त्यांनी त्यांच्या भावाला समर्पित केलंय की नेमकी माझ्या आयुष्याचा काय उद्देश आहे. तर असा प्रश्न त्यांचे भाऊ त्यांना विचारत होते, तर त्यांनी समर्पित केले. आणि दुसरे लेखक आहेत फ्रान्सिक मिरालेस. मला कायम प्रेरणा देत राहिलेल्या माझ्या सध्याच्या, पूर्वीच्या आणि भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व मित्र परिवाराला समर्पित. म्हणजे त्यांना जे प्रेरित देणारे त्यांचे मित्र परिवार आहे, पूर्वीचे झाले आणि भविष्याचे, त्यांनी त्यांना समर्पित केलेलं आहे. ठीक आहे. तर जे इकिगाई जे बुक आहे ते नेमकी जे आहे ते जापानी फिलॉसॉफीवर आधारित बुक आहे. याच्यामध्ये जापानचे लोक कसे दीर्घ आयुष्य जगतात आणि त्या मागचं त्यांचं काय राज आहे, तर ही पूर्ण जे आहे अनुभव जे जापानी लोकांचं, त्यांचं खाद्य संस्कृती, राहणीमान, व्यायाम, या सर्व लाईफस्टाईलवर त्यांनी हे बुक लिहिलेलं आहे. तर लॉंग लाईफ जीवन जगण्याचं रहस्य काय आहे, तर हेच या बुकमध्ये लिहिलं आहे. आपण बघितलं तर साधारण भारतामध्ये आता आपण आयुर्मान बघितलंय की एक 70 वय एक आपण आयुर्मान पकडलेलं आहे. म्हणजे आताच्या 2026 चालू आहे, याच्यामध्ये आपण 70-72 वय हे आपण बोललं जातं. आपल्याकडे भरपूर झालं जीवन जगण्यासाठी. पण ह्याच्या पलीकडे आज पण जापानमध्ये अशी संस्कृती आहे की तिथे लोक 110, 120, 130 वर्ष जगत आहे. मग या मागचं रहस्य काय आहे. आपली भारतीय संस्कृती एवढी
प्रबळ असून आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीने योग प्राणायाम दिलं, त्याच्यानंतर ध्यान दिलं. तर ह्या सर्व प्राचीन ऐतिहासिक गोष्टी आपल्याला दिल्या, तरी आपल्या भारतीय लोकांचं आता आयुर्मान कुठे बघितलं तर आपण कमी कमी होत चाललंय. तर हेच आपण शिकणार आहे, आपलं आयुष्य आयुर्मान कसं वाढवावं, सहज जीवन जगताना चांगली लाईफस्टाईल कशी जगावी. तर हेच ह्या बुकचं रहस्य आहे. तर मी वाचणार आहे, याच्यामधले काही मुद्दे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे. तर तुम्ही जरूर सोबत राहा. तर एक जपानची अशी म्हण आहे, फक्त कार्यरत राहिला तरी तरी शतायुषी व्हाल. बघा किती छान कोट दिलेला आहे यांनी, की फक्त तुम्ही कार्यरत राहा तरी तुम्ही शतायुषी व्हाल. म्हणजे जपानमध्ये अशी म्हण आहे, तुम्ही 100 वर्ष जगलंच पाहिजे. आणि आपल्या इथे आपण बघितलं तर कसं होतंय, की आजकाल आपल्या इथे बोललं जातं की माणसाचं काही खरं नाहीये. कधी माणूस म्हणजे आजाराने किंवा कुठल्याही ह्याने तो त्याचं जीवनमान गमावून बसतो. तर मित्रांनो, असं नाहीये की खरंच जे आपलं आयुष्य आहे आपण ते 100 वर्ष 110 वर्ष जगू शकतो. फक्त त्याच्यामध्ये आपली इच्छाशक्ती पाहिजे, जिद्द पाहिजे, जगण्याची जिद्द पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी तुमच्या आयुष्याचा उद्देश पाहिजे, गोल पाहिजे, तरच तुम्ही आयुष्य जगू शकता. चला, तर आता आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण एक प्रस्तावना वाचूया. तर जे इकिगाई आहे, इकिगाई जो मेन आहे शब्द आहे, इकिगाई जादुई शब्द, ठीक आहे. पावसाळ्यातील एका संध्याकाळी टोकियोत या पुस्तकाचे दोन्ही लेखक जेव्हा चर्चा करत होते, तेव्हा या पुस्तकाची बीज पहिल्यांदा रुजली. आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही दोघांनीही एकमेकांचं लेखन वाचलं होतं, पण पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघेही जपानच्या राजधानीपासून हजारो मैल लांब राहतो, पण आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय एकच असल्यामुळे आज एकत्र भेटत होतो. या भेटीतूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आणि हे पुस्तक पूर्णत्वाला आलं. अंदाजे 1 वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटलो. त्यावेळी टोकियोतील एका बागेमध्ये फेरफटका मारताना आम्ही पाश्चिमात्य देशामधील लोकांची सद्यस्थितीतील मानसिकता, विशेषतः लोगोथेरपी सारख्या गोष्टी ज्या त्यांना जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात, या विषयावर चर्चा केली. म्हणजे हे दोघं लेखक जपानमध्ये भेटले आणि त्यांनी विविध विषयावर त्यांनी चर्चा केली. आणि त्यांनी 1 वर्षानंतर परत भेटलेले टोकियो शहरामध्ये फेरफटका मारत असताना त्यांनी पाश्चिमात्य देशामध्ये, पाश्चिमात्य देश म्हणजे विशेषतः अमेरिका, युरोपियन कंट्रीज, त्या देशामध्ये सध्यास्थिती लोकांची काय मानसिकता आहे, विशेषतः लोगोथेरपी सारख्या गोष्टी ज्या त्यांना जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात. म्हणजे ही एक लोगोथेरपी आहे, त्याच्यामध्ये लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश प्रेरित करण्यासाठी एक थेरपी आहे, अशा विषयावर चर्चा केली. पुढे वाचतो मी. आमच्या चर्चेतून आम्हाला असं लक्षात आलं की सध्याचे मानसोपचार तज्ज्ञ हे विक्टर फ्रँकल यांनी सांगितलेल्या लोगोथेरपीचा वापर करत नाहीत. म्हणजे ते काय बोलतात की सध्याचे मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे जे आपण आजकाल बोलतो सायकॅट्रिक्स या सायकोलॉजिस्ट, ते ह्या लोगोथेरपीचा उपयोग करत नाही. ठीक आहे. त्यापेक्षा पुढे मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे. त्यापेक्षा विद्यापीठामध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींना ते जास्त प्रमाण मानतात. पण आजही लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी झटतच आहेत. आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो, माझ्या जीवनाचा उद्देश काय? फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे? काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे फक्त ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात, तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात. असं का होतं? तर मी पाणी पितो थोडस, बोलताना थोडस मेनली हे दोघं जे लेखक आहेत ते काय चर्चा करत आहेत. या चर्चेमध्ये त्यांनीच काय सांगितले, जे मनोसंचार तज्ज्ञ असतात आणि जे सायकॅट्रिक सायकोलॉजिस्ट असतात, तेही लोगोथेरपीचा आजकाल वापर करत नाही. म्हणजे त्यांना जे त्यांच्या सिलेबसमध्ये शिकवलेलं असतं ते फक्त त्याचाच उपयोग करतात. म्हणजे ज्या तुम्हाला फक्त काय बोलतात,
त्या कामामध्ये बिझी राहण्यासाठी किंवा तुम्हाला एक नकली आनंद देण्यासाठी ते फक्त त्याचा तुम्हाला त्या ट्रिक किंवा टेक्निक सांगतात. आणि तुम्ही त्या म्हणजे मेनली मानसोपचार तज्ञ या जे आहे त्यांचं काम काय असतं की जे लोक डिप्रेशन आहे, ज्यांना काही मानसिक त्रास आहे, त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं. ठीक आहे. मग ते काय फक्त तुम्हाला ज्या टेक्निक आहे, छोट्या छोट्या टेक्निक असेल, लोअर सेल्फ डेव्हलपमेंट आपण त्याला बोलू, तुम्ही कुठे फिरायला गेलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही टीव्ही मूवीज बघितलं पाहिजे, किंवा अशा टेक्निकचा ते यूज करायला सांगतात. ते खरा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी झटतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त जास्त वर्ष प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे. इथे त्यांनी तेच सांगितलंय, काही लोकांना त्यांना काय पाहिजे हे पक्क ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात. तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात. असं का होतं? आता म्हणजे असं हे एक उदाहरण त्यांनी दिलंय की काही लोकांना ठाऊक असतं की मला माझ्या आयुष्यात काय करायचंय, आणि आणि त्या ध्येयाने ते वेडे असतात, आणि काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात. तर ह्याच्या मागे तेच आहे की आपली जी उद्देश आहे जीवनाचा, कुठेतरी आपण कमी असतो. तर असंच म्हणजे हे काय बोलू त्याला, त्याप्रती आपण काम करत नाही. आता ह्या द्विधा मनस्थिती मध्ये जर एक झालं, तर माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता मला हा हा युट्यूब चॅनल चालू करायचा होता. गेली 8 ते 9 महिने झाले की मी या द्विधा मानसिक स्थितीमध्ये होतो की मला म्हणजे समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी म्हणजे चांगलं कार्य करायचे. युट्यूबच्या माध्यमातून असू दे किंवा योग, ध्यान, प्राणायामच्या माध्यमातून असू दे. तर मागचे 9 महिने मी बघितलं तर मी असे निर्णय घ्यायचो की मला करायचं, युट्यूब चॅनल खोलायचे आणि व्हिडिओ बनवायचे. लोकांना इन्स्पिरेशन भेटली पाहिजे, लोकांना प्रेरणा भेटली पाहिजे. तर अशी माझी इच्छा असायची. पण काय व्हायचं की लगेच दुसरं काही काम यायचं किंवा काही वेगळ्या कारणाने मला ते जमलं नाही. मग ती ही सारखी द्विधा मनस्थिती होती माझी. आणि मग अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये की मग मला सध्या मी 1 वर्ष झाला ब्रेक घेतलाय माझ्या जॉब मधून. तर मला असं वाटायचं मी जॉब करू की बिझनेस करू, जॉब करू की बिझनेस करू. तर माझं जॉब साठी माझं चालू होतं मी गव्हर्नमेंट एक्झाम साठी ट्राय करू. तर गव्हर्नमेंट एक्झाम साठी मी ट्राय करू, तर मी 1 महिना अभ्यास पण केला. पण त्याच्यानंतर परत मला असं वाटायला लागले की अरे, रिअली हा माझ्या आयुष्याचा खरा उद्देश नाहीये. मन माझं बोलायला लागलं, अरे तू काहीतरी चुकीचं करतोय असं. म्हणजे एक प्रकारे मला हे वाटायला लागलं. मग परत काय झालं, मग मी परत बॅकआउट केलं आणि आपल्या आयुष्याचा काय खरा उद्देश आहे, जे म्हणजे आपण मी माझ्या लाईफ मधून काय शिकलो आहे, तर ते लोकांना देण्यासाठी मी प्रेरित समजतो. लोकांना ते दिलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपण काय शिकलं आहे. तर तेच मग ही मला प्रेरणा भेटली. तर मी पण माझ्या लाईफच्या पास्ट मध्ये डिप्रेशन मध्ये होतो. काही गोष्टी नकारात्मक झाल्या माझ्या आयुष्यामध्ये. मग त्याच्यातून मी ओव्हरकम झालो आणि एक चांगलं जीवन जगायला लागलो. मग त्या डिप्रेशनला कशी मी मात केली, कसं मी योग, ध्यान, प्राणायाम ह्या वेगवेगळ्या टूल मधून मी त्याच्यातून बाहेर पडलो. आणि मग ह्याच्यातून मी प्रेरणा घेतली की असे असंख्य कितीतरी लोक आहे की आपल्या भारतभरामध्ये, विश्वामध्ये, त्यांना ह्या म्हणजे ह्या गोष्टीची गरज आहे. योगची गरज आहे, प्राणायामची गरज आहे, त्याच्यानंतर ध्यानची गरज आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे ते कळण्याची गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांची हेल्थ व्यवस्थित नाही, तर त्या लोकांना सुद्धा हेल्थसाठी चांगले गायडन्स देणारे लोक समाजामध्ये पाहिजे. आणि त्यांना चांगल्या प्रकारे मोटिवेट करणारे लोक सुद्धा पाहिजे. तर हे असेल तर आपण आपल्या जीवनाचा जे उद्देश आहे, गोल आहे, आपण त्याला लाईफ पर्पज जे आहे, आपण ह्या पृथ्वी तलावर जे आलो आहे ते असंच नाही आलोय ना. ते आपल्याला काहीतरी म्हणजे जो ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे, त्यांनी काहीतरी करण्यासाठीच पाठवलं आहे. तर मला माझ्या आयुष्याचा जो लाईफ पर्पज आहे, जो उद्देश आहे, तो गोल मला भेटला असं वाटतंय. की मला जे मी माझ्या आयुष्यामधून म्हणजे मी जे फेस केलंय किंवा म्हणजे ते डिप्रेशन असो किंवा काही मानसिक त्रास असो, तर
त्रास जो आहे तो दुसऱ्या लोकांना होऊ नये, त्याच्यातून ते ओव्हरकम व्हावे, त्यांना ध्यान, योग, सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टी भेटाव्या. तर हाच तो आयुष्याचा उद्देश, जो लाईफ पर्पज आहे तो भेटला आहे. तसंच तुमच्या आयुष्याचं असेल तर तुम्ही पण ते शोधू शकता. तर आपण पुढे वाचूया जे काय आहे. आमच्या या चर्चेमध्ये इकिगाई हा जादुई शब्द आला. ही एक जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ आहे सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद. म्हणजे इकिगाई हा शब्दाचा अर्थच असा आहे, सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद. हे लोगोथेरपी प्रमाणे जीवनाचा अर्थ शोधण्यासारखंच असलं तरी यामध्ये त्यापेक्षाही सखोल अर्थ दडला आहे. इकिगाई हा शब्द तिथल्या लोकांच्या दीर्घकाळ जगण्याचं रहस्य सांगतो. ओकिनावा सारख्या शहरातील लोकांचं आयुर्मान हे खूपच जास्त आहे. जिथे जपानमधील एक शहर आहे ओकिनावा, त्याचं नाव आहे. तर तिथल्या लोकांचं आयुर्मान हे खूपच जास्त आहे. म्हणजे 1,00,000 रहिवाशांपैकी 24.55 लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आढळतात. म्हणजे 1,00,000 रहिवाशांपैकी 24.55 लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आढळतात. म्हणजे 1,00,000 रहिवाशांच्या मागे 25 लोक ते 100 वर्ष वयापेक्षा जास्त जगतात. हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. म्हणजे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यापेक्षा त्यांची जी सरासरी आयुर्मान जगण्याचं वय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे एवढे ते दीर्घायुष्य लोक जगतात जपानी लोक. मग त्याचाच त्यांनी राज सांगितला आहे. जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुष्य असतात. सकस अन्न, साधी राहणी, ग्रीन टी आणि चांगली हवामान, हवेमधील हवामानासारखंच तिथलं वातावरण आल्हाददायक असतं. या व्यतिरिक्त या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे इकिगाई, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. मग यांनी सांगितले लेखकांनी की जपानमध्ये तिथे लोक दीर्घायुष्य का जगतात, तर त्यांनी सांगितलं त्यांचं सकस अन्न. जर आपल्या इकडे पण बोललं जातं की अन्न, वस्त्र, निवारा. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. आपल्याकडे अन्न पण आहे, वस्त्र पण आहे, निवारा पण आहे. आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला अन्न पण लागतं, वस्त्र, निवारा आणि तुमचं जॉब, जे दैनंदिन जॉब असेल, बिझनेस ते. आणि चांगली हवामान, आणि तुम्ही ज्या वातावरणावर राहते तिथले हवामान शुद्ध हवामान पाहिजे. तर हे आहे आल्हाददायक वातावरण. या व्यतिरिक्त या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे हे तर आहेच, पण या व्यतिरिक्त त्यांनी सांगितले की दीर्घायुष्याचं कारण आहे इकिगाई. म्हणजे इकिगाई, ज्यामुळे त्यांना जीवनाला आकार येतो. म्हणजे जो इकिगाई जो शब्द आहे तो आपण नंतर समजणार आहोत. तर त्याला जीवनामध्ये कसा आकार येतो. या विषयाचा सखोल अभ्यास करत असताना आम्हाला अजून एक गोष्ट प्रकाशाने जाणवली, ती म्हणजे या विषयावर प्रकाश टाकणारं कोणतंच पुस्तक किंवा व्यक्तिमत्व विषयावरील मार्गदर्शिका उपलब्ध नाही. म्हणजे या पुस्तकामध्ये कुठलंच मार्गदर्शक पुस्तक उपलब्ध नाही आहे. आमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की ओकिनावामध्ये इतके सगळे लोक शतायुषी असण्यामागे इकिगाई हेच तर कारण नसेल. जीवनाच्या शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा यांना कशी मिळत असेल. त्यांच्या आनंदी आणि दीर्घायुष्य जीवनामागे रहस्य काय असेल आमची. तर त्यांनी म्हणजे ओकिनावामधील सगळे लोक शतायुषी असण्यामागे त्यांचं इकिगाई, जो इकिगाई आहे तेच कारण असेल का, ते लेखक बोलत आहेत. त्यांना आनंदी राहण्यासाठी, दीर्घायुष्य राहण्यामागे त्यांचं रहस्य काय, आपण जाणून घेऊ पुढे. आम्ही अजून जास्त शोध घेतला आणि आम्हाला दक्षिण जपानमधील ओगिमा या लहानशा गावाची माहिती मिळाली. हे गाव दीर्घायुष्य लोकांचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. 3,000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये जगातील सर्वाधिक दीर्घायुष्य लोक राहतात. लिंबासारखा दिसणारा एक असामान्य अँटीऑक्सिडंट गुणधर्म असणारा शिकुवासा हे ओकिनावामधील फळ जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण असेल का मोरिंगा चहाचं उत्पादन करण्यासाठी वापरलं जाणारं शुद्ध पाणी या मागचं कारण असेल. तर तिथे एक फळ भेटतं, त्याचं नाव आहे शिकुवासा. तर तो लिंबासारखा दिसतो, तर त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म हे भरपूर चांगले आहेत. तर ते एक त्यांचं इम्युनिटी बुस्टर म्हणून ते तिथे यूज करतात. तर ते त्याचं कारण असेल का. आणि मोरिंगा चहाचं उत्पादन करण्यासाठी वापरलं जाणारं शुद्ध पाणी यामागचं कारण असेल. या लोकांच्या शतकी आयुष्याच्या मागील खरं कारण शोधण्याचं आम्ही
निश्चय केला. आमचं शोधकार्य सुरू झाल्यानंतर वर्षभरामध्येच आम्ही आमची कॅमेरा रेकॉर्डिंगची साधनं घेऊन ओकिनावामध्ये पोहोचलो. येथील लोक फार प्राचीन भाषा बोलतात आणि लांब केस असलेल्या बुनागयाच्या तत्वाला अनुसरून वागतात. आम्ही पोचल्या तिथल्या गावकऱ्यांनी आमचं हसतमुखानं स्वागत केलं. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही काळातच खेळीमेळीचं नातं निर्माण झालं. हे लोक वेगळ्याच ऊर्जेने जगतात असं आम्हाला जाणवलं. जेव्हा आम्ही तिथल्या सर्वात वयस्कर माणसाच्या मुलाखती घेतल्या तेव्हा आम्हाला जाणवलं की नैसर्गिक परिस्थितीच्या पलीकडचं काहीतरी इथे कार्यरत होतं, ज्यामुळे हे लोक दीर्घायुष्य जीवन जगत आहे. म्हणजे ते लेखक हे प्रस्तावनेमध्ये सांगतायत की इथे सर्वात वयस्कर माणसाच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्यांना जाणवलं की नैसर्गिक परिस्थितीच्या पलीकडे काहीतरी ते कार्यरत आहे होतं, ज्यामुळे हे लोक दीर्घायुष्य जीवन जगत आहे.